मतदान केंद्र क्रमांक 138 हे भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पिंक बूथ म्हणून घोषित केलं आहे। अचलपूर विधानसभा क्षेत्रातलं एक महत्वपूर्ण म्हणजे लय महत्वाचं आहे ना भाऊ, जगदंबा कॉलेज, त्या कॉलेजात असणारे हे पिंक बूथ आहे। याची खासियत अशी आहे की या ठिकाणी जे मतदान अधिकारी आहेत हे साऱ्या आमच्या माता भगिनी महिला मंडळी आहेत। आता बाब चांगलं काम आहे ना, प्रत्येक गोष्टीत 50% आता बायला आरक्षण भेटून आलं, पण या बूथची व्यवस्था अशी आहे की या ठिकाणी सारे ज्या कर्मचारी ज्या महिला आहेत, आणि तसे जर तुम्ही समोर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी बी लोकांची गर्दी सध्या मतदानासाठी लागलेली आहे। महिला पिंक बूथ क्रमांक 138 या ठिकाणी जो रांगोळी काढली ना एकदम चांगली, या ठिकाणी असा लय मस्त असा हे दिलेला आहे। पण या ठिकाणी जर तुम्ही एक पाहत असाल, हे जे सर्व कर्मचारी आहेत ह्या आमच्या माता भगिनी म्हणजे महिला मंडळी आहेत। बाबा फेटे गिटे बांधून एकदम हा राष्ट्रीय सोहळ्यासाठी आमच्या ह्या ज्या माता भगिनी आहेत आजच्या ह्या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत। महिला कर्मचारी 4 आहेत आणि फुगे गिगे लावला एकदम गुलाबी, म्हणजे भारत निवडणूक आयोगाचा हा एक पिंक बूथ जे आयडिया आहे, हे आयडिया या ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक 138 वर सध्या चालू आहे आणि तशा पद्धतीची सर्व या ठिकाणी जे आहे ना हे तयारी चालू आहे। तर या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल केंद्र क्रमांक 136, 139 खोली क्रमांक तिकडे दाखवलाय। केंद्र क्रमांक 133, 135, 137, 138, 2, 3, 5, 6 ह्या सारी व्यवस्था केली आहे। पण सध्या मी जे जगदंबा कॉलेजात आलो ना राजो, अशी गर्दी पाहिजे बा मतदानाला। बा तुम्हाला सांगतो, लोक लग्न जर असलं तर कार्यक्रमाला भल्ली गर्दी करतात, पण मतदान करायच्या वेळेस की नाही वज्जर ते भल्ले थंडे पडतात। या ठिकाणी जर सध्या तुम्ही गर्दी जर पाहत असाल, बापा खरंच नाही गर्दी दिसून राहिली भाऊ, म्हणजे मतदानाचा टक्का यावर्षी नक्कीच वाढणार आहे। मतदान झालं का तुमचं? यायचं मतदान झालं आहे, पण या बाजूवर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी बशा गिशाची व्यवस्था केली, मस्त पेंडाल गिंडाल टाकून ठेवलाय। तर सारे जे लोक आहेत हे या ठिकाणी सध्या बसले आहेत आणि मतदानाचा अधिकार ते एकच आहे ना बाबा, ते आपल्या मताने देऊ शकतो। तर त्या मतदानासाठी हे सारे लोक जे आहेत हे सर्व या ठिकाणी जुटलेले आहेत आणि हे सध्या या ठिकाणचा माहोल मी तुम्हाला जगदंबा जे कॉलेज आहे की नाही या कॉलेजातून दाखवला आहे। या ठिकाणी ज्या माता भगिनी आहेत येणं भल्ली यावर्षी सध्या गर्दी केली, म्हणजे बायाचा यावर्षी बहुतेक मतदानाचा टक्का वाढते का काय, म्हणजे वाढलाच पाहिजे, कारण मतदान अशी गोष्ट आहे की भाऊ आपल्याला प्रत्येकाला करावं लागते। तर मोठ्या प्रमाणात सध्या ज्या आहेत ना महिला मंडळी या मतदान केंद्राच्या म्हणजे बाहेर त्याची सध्या गर्दी आहे। म्हणजे मतदान लवकर झाले की आपले काम धंदे करायला सारं मोकळं होते बा, घरी जाऊन कामच असतात ना बायाले। तर हे सध्या या ठिकाणी आमच्या माता भगिनीची भल्ली मोठी गर्दी दिसून आली। तर या ठिकाणी या ताईची ड्युटी लागली आहे, आमच्या अनिता ताईची। अनिता ताई बापा मस्त सजवलं, हे काय कॉन्सेप्ट काय आहे? बाया तुमच्या उत्साहानं मतदान करायला आल्या आहे आणि हे लेडीजला आम्ही सांगितलंच आहे का मतदान खूप उत्साहानं करा तुम्ही आणि चांगल्या पद्धतीनं करा, आपला हा हक्कच आहे मतदान करण्याचा। त्यासाठी त्यांना आम्ही खूप आनंदाने इथे घेऊन आलेला आहे। या महिलांना सांगितलंय एखादा हा कार्यक्रम असं वाटते का आपला सोहळाच आहे खूप चांगल्या प्रकारचा, त्या जसं काही म्हणजे आपलं फंक्शन आहे, काही कार्यक्रम आहे, यासाठीच ह्या महिला आलेल्या आहे इथं, चांगल्या पद्धतीनं मतदान करत आहे आणि छान पद्धतीने पार पण पडत आहे। बायाला फेटे गिटे लावल्यात मस्त, साऱ्या बायाच आहेत अंदर तर। हो सर, बाया चांगलंच काम करत आहे महिला। बरं पा अशी गोष्ट आहे की मी आज जगदंबा जे महाविद्यालय या ठिकाणी एक मतदान केंद्र आहे, या ठिकाणी जे पोलिंग अधिकारी आहेत त्या साऱ्या ज्या आहेत त्या आमच्या माता भगिनी महिला मंडळीच आहेत। आणि निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला होता आणि या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर माननीय सहाय्यक निवडणूक अधिकारी याची काय प्रतिक्रिया आपण ते जाणून घेऊ। अचलपूर विधानसभा मतदारसंघात मध्ये सकाळी 7 वाजतापासून मतदान सुरू झालेलं आहे आणि मतदान अतिशय शांततेनं पार पडत आहे। जे आतापर्यंत जे की रिपोर्ट आले 309 केंद्राचे कुठे अनुचित घटना घडली नाही किंवा कुठे प्रॉब्लेम आला नाही। आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे प्रॉपर अचलपूरमध्ये 138 मतदान केंद्र क्रमांकावर पूर्ण महिला पथक म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तिथे पूर्ण प्रिसाइडिंग ऑफिसर, मतदान अधिकारी 1, 2, 3 ह्या सर्व महिला आहेत आणि महिलांच्या अधिपत्याखाली एक चांगलं मतदान सुरू आहे। ही एक विशेष बाब आहे। याबाबत आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या होत्या, त्यामुळेच या पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचा उद्देश एकच आहे की महिलांमध्ये एक जनजागृती होणे की आपला मतदानाचा हा मूलभूत अधिकार आहे, आपण मतदान केलं पाहिजे। आणि याचा निश्चितच परिणाम असा होत आहे की त्या ठिकाणी महिला जास्त प्रमाणात मतदानासाठी येत आहेत।
या ठिकाणी हे जे तुम्ही लाईन पाहत असाल, साऱ्या आमच्या माता भगिनी या लाईनीत लागल्या, तर एक पहिल्यांदा या दीदीचं मतदान आहे. दीदी, पहिल्यांदाच मतदान होत आहे, कोणत्या प्रकारचा उत्साह सांग ना बाबा जरासं मला. पहिल्यांदा मतदान करताना मला खूप उत्साह वाटत आहे आणि लेडीज साठी आमच्यासाठी स्पेशल एंट्री आहे. पिंक कलरचे बलून वगैरे लावलेले आहे स्वागतासाठी आणि खूप इंटरेस्टिंग वाटत आहे मला पहिल्यांदा मतदान करताना. माझं मतदान हे राष्ट्र विकासासाठी आहे आणि माझं मतदान हे सर्वांच्या हितासाठी आहे. त्यामुळे जन्मसिद्ध अधिकार आहे माझा मतदान करण्याचा. तर मतदान आता रंग पकडून राहिलं. सकाळून 7 ते 9 जवळपास 8% होतं, पण आता 9 ते 11चं पर्सेंटेज 22.29% सध्या मतदान आहे. आता लोक घराच्या बाहेर मतदानासाठी येतात. माणसापेक्षा मला बायाची गर्दी यावेळेस मतदानासाठी दिसून राहिली आणि खरंच मतदान करायला पाहिजे भाऊ. मतदान हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण पार पाडायलाच पाहिजे. तर सध्या मी तुम्हाला जगदंबा कॉलेजमधली अचलपूरची स्थिती दाखवली आणि उत्साह आहे बा. हे पहा ना काका की काय पहा आमचे मतदान करायसाठी या ठिकाणी आला आणि माता भगिनी मतदान करून आता ह्या परत जात आहेत. बातमी सकून गावरान नंदीवर, पण माझी बातमी पाहिलं तुम्ही नक्की सांगतो की मतदानाचा अधिकार आहे की नाही हा 100% पार पाडा. मतलब एका मतानं काही बी घडू शकते आणि बिघडू बी शकते.